अर्निंगचे भरपूर माध्यम आजच्या काळामध्ये उपलब्ध आहे. पैसा जितका महत्त्वाचा आहे तितकं ते कमवणं सोपं आहे. पण बऱ्याच लोकांना हे माध्यम माहिती नसतात आणि त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची अडचण येत असते की मी काय करू. स्मार्टफोन प्रत्येकीजवळ आहे. घरात एक स्मार्टफोन तर निदान आहेच आहे. त्या स्मार्टफोनचा वापर करा आणि आपल्या आयुष्याला कलाटणी देणारं काम सुरू करा. तुम्हाला नाही माहिती की तुम्ही कुठल्या मार्गामध्ये तुमचं आयुष्य पुढे लिहिलं असेल किंवा तुम्ही कुठे जाणार आहात आणि तुम्ही किती फेमस होणार आहात किंवा तुम्ही किती कमावणार आहात. कदाचित जॅकपॉट लागू शकतो तुम्हाला आयुष्याचा. तुमच्यामध्ये ते स्किल आहे. ते स्किल इथे वापरून तुम्ही नक्की 100% खूप चांगलं अर्निंग करू शकता. मी कुठल्याही प्लॅटफॉर्मला इथे प्रमोट करत नाही आहे किंवा कुठल्याही एखाद्या विषयाविषयी तुम्हाला सांगत नाही आहे, कारण मी स्वतःच असं काही करत नाही. मी एक शिक्षिका आहे, संस्कृत आणि मराठी शिकवत असते. पण यूट्यूब हे माझं आवडीचं काम आहे. त्यामुळे आज किती वर्ष झाले मी करते, पण मला वाटेल तेव्हा मी व्हिडिओ टाकत असते. पण याच्यामध्ये जर का तुम्ही सातत्य आणलं ना, तर सांगते ना मंडळी, एकदम मस्त ऑप्शन्स आहेत करिअरचे. यात फक्त यूट्यूब चॅनलच नाहीत तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कदाचित तुमचं एखादं स्किल इथे तुमच्यासाठी काम करू शकतं. बघा करून. मैत्रिणींनो, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करा. उठा, वाटेल ते करा. जे तुम्हाला आवडतं ते करा. तुम्हाला पेंटिंग आवडत असेल त्याविषयी लोकांना नॉलेज द्या. काहीतरी सांगा. तुम्हाला रांगोळी आवडत असेल त्याविषयी सांगा की कुठली रांगोळी, कशा पद्धतीने रांगोळी शिकवली जाते. तुम्हाला रेसिपीज आवडत असतील त्याविषयी बोला. तुम्हाला जर विणकाम, भरतकाम येत असेल तर त्याविषयी ट्युटोरियल्स द्या. कारण आजकालच्या मुलींना हे सगळं येत नाही. तुम्हाला अंदाज येत असेल, मॅनेजमेंट येत असेल ना घरातलं सगळं, की उत्तम गृहिणीची काय काय गोष्टी आहेत, तुम्ही ते फंडे लोकांना सांगा. बचत कशी करायची, सेविंग कसं करायचं, यावर स्वतःचे व्हिडिओज बनवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला समोर येऊन स्वतःचा चेहराच दाखवला पाहिजे असं जरुरी नाही आहे. तुम्ही यामागे इमेजेस लावून सुद्धा दाखवू शकता. आणि हे सगळं शिकणं खूप सोपी आहे. आजकाल सगळं खूप अतिशय एका क्लिकवर झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं यूट्यूबच्याच मधून शिकायचं आणि तिथेच ते वापरायचं. बघा करून तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल. आणि त्यानंतर जी कॉन्फिडन्स लेवल असेल ना, बाहेर जरी निघाल ना, तर मी काहीतरी करते, मी काहीतरी कमवते, हा जो आत्मविश्वास असेल ना, बाप असेल.